Jai Shri Krishna. This video is for गीता ऑलिम्पियाड 2025. माझे नाव विनय कुलकर्णी. आपण आज या ठिकाणी गोशाळेला भेट देणार आहोत. इथे गोशाळा आहे. ती गोशाळा आहे इथे. ते बाजूला हनुमान मंदिर आहे. गोशाळेला माझ्यासोबत माझी पत्नी पण आहे व्हिजिट देण्यासाठी. इथे गाय आहे. गाईला आपण खास घरून एक तुरीचं हे आणलेलं आहे, तूर भिजवून खाण्यासाठी, तुरीची डाळ. हे आपण आता गाईला देणार आहोत. गाय गरीब आहे. गाईची सेवा ही ईश्वर सेवा आहे. मस्त. गाईची सेवा ही ईश्वर सेवा. आपण गाय दोघरास आहे गाईला दिलेला. तोपर्यंत आपण भजन म्हणूया. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. क्या नाम है गोरक्ष? हाँ, राजवीर पटेल. ये राजवीर पटेल है. ये गोरक्षक है. देखो छोटा बच्चा गोरक्षक है. कान्हा. ये कान्हा है. ये राम राम आत्मा राम श्री विक्रमा सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा राम 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 आत्मा राम त्रिविक्रमा सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा राम 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 आत्मा राम त्रिविक्रमा सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा राम 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 आत्मा राम त्रिविक्रमा सद्गुरु समर्था. या ठिकाणी आपण गायीच्या समवेत आपण भगवद्गीतेचा अध्यायसुद्धा पठन करणार आहोत. अध्याय 15 आहे. अध्याय 15 आपण पठन करणार आहोत. अध्याय 15चे पहिले 5 श्लोक आपण म्हणूया. ओम श्री परमात्मने नमः. श्री
भगवद्गीता अथ पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धानि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं वै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिरुक्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञै गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत्। अशा पद्धतीने आपण अध्याय 15 जो आहे भगवद्गीतेचा त्याचे पहिले 5 श्लोक आपण म्हटलेले आहेत. तर आपण पाहिलं असेल इथे गायीची जी हे आहे हालचाल ती सुद्धा कान टवकारून ती भगवद्गीतेचे श्लोक पठण करताना ऐकत होती. म्हणजे यावरून आपल्याला दिसून येतं की या भगवद्गीतेमध्ये किती श्रवणीय आहे ती भगवद्गीता. या ठिकाणी गायीचं जे महत्त्व आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती करून घेतली पाहिजे. गाय ही गोमाता तिला म्हटलं जातं. ती कामधेनू आहे. तिला सुरभी सुद्धा म्हटलं जातं. सुरभी गाय म्हणजे कामधेनू गाय जी आहे. कामधेनू म्हणजे तुमच्या सर्व इच्छा ती पूर्ण करते. गायीची जी उपयुक्तता आहे तर गायीचा प्रत्येक जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला उपयोगी पडतो. गायीपासून दूध मिळतं. दुधाचं दही बनवलं जातं. दह्यापासून ताक मिळतं. दह्यापासून लोणी काढलं जातं आणि त्या लोण्यापासून आपल्याला तूप मिळतं. त्याचप्रमाणे दुधापासून वेगवेगळे पदार्थ म्हणजे रबडी तयार होते. दुधाची जी साय आहे दूध आटवून त्याच्यामध्ये थोडी साखर किंवा वेगवेगळ्या मिठाई बनवल्या जातात साखर टाकून किंवा वेगवेगळे स्वाद त्याच्यामध्ये टाकून वेगवेगळ्या प्रकारची जी मिठाई आपल्याला दुधापासून बनवलेली पाहायला मिळते. ते सर्व पदार्थ दुधापासून तयार होतात. ही गाईच्या दुधापासून आपल्याला मिळतात आणि ते फार चवदार असतात. त्याचप्रमाणे गाईचं जे शेण आहे ते शेण आपल्याला शेतामध्ये उपयुक्त ठरतं. शेतामध्ये ज्या वनस्पती आपण लावतो, शेतामध्ये जी पिकं आपण घेतो त्या प्रत्येक पिकाला जर गाईचं शेण जर तुम्ही टाकलं तर त्याचं चांगलं कंपोस्ट खत त्याला मिळतं आणि त्यातून चांगली फळभाज्या, धान्य, फुलं ही निर्माण होतात. अशा पद्धतीने गाईचं खूप उपयुक्तता आहे. गाय ही कामधेनू आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. गाईपासून बैल जर गोरा जर मिळाला तर तो शेतीसाठी उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे गाईचं जे गोमूत्र आहे ते आयुर्वेदिक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गुणधर्म आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्या शरीराला लागलेले ते बरे करतात.
इथे आता बाजूला मंदिर आहे. त्या मंदिराचा सुद्धा आपल्याला आवाज येत असेल. एक भजन चालू आहे आणि हे गायींचं